नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अतिशय चविष्ट आणि चटपटीत चवीची गुजराती कढी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. तर आपण विविध प्रकारच्या कढी बनवत असतो. तर आपण एकदम वेगळ्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट हे गुजराती कढी केलेली आहे. तर अशी ही कढी जर तुम्ही केला तर अजिबात फुटत नाही, अजिबात चुकत नाही. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही कढी केलेली आहे. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि गरम-गरम खाण्याची इच्छा होते. तर अशा पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ताकापासून किंवा दहीपासून कढी नक्की करून बघा आणि त्याच्यासोबत भात जरी केला तर चवीला एकच नंबर लागते. तर रोज-रोज तेच वरण-भात खाऊन किंवा आमटी खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही कढी नक्की करून बघा. खायला एकदम चविष्ट आणि खमंग हे आमटी बनवून तयार होते. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गुजराती कढी बनवण्यासाठी मी इथे ताक घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे दही असेल, तर तुम्ही दहीपासून ताक करून तुम्ही हे कढी करून घेऊ शकता. तर आपल्याला ताकाची कढी बनवण्यासाठी थोडंसं ताक आंबटच घ्यायचं आहे, म्हणजे आपली कढी एक नंबर चवीची होते. तर हे ताक आपण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. तर या ताकामध्ये आपल्याला एक 4 ते 5 चमचे आपल्याला बेसनचे पीठ घालायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी बेसनचं पीठ जर चालत नसेल, तर तुम्ही या ठिकाणी ज्वारीचं 4 चमचे पीठ घालून घेतलात ना, तरी पण ही कढी चवीला छान लागते. त्याचसोबत आपल्याला 1 चमचा इथे साखर घालून घ्यायचं आहे. तर गुजराती कढी एकदम आंबट-गोड आणि चटकदार असते म्हणून आपल्याला यामध्ये साखर घालायचं आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी-जास्त करून घेऊ शकता. त्याचसोबत आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर हे सगळे जिन्नस घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एक 2 ते 3 मिनिट आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. असं 1 ते 2 मिनिट आपण हे चांगलं फेटून घेतलं, की आपल्याला ताकामध्ये हे सगळे जिन्नस घातलेले किंवा बेसनचं पीठ घातलेलं छान मिक्स होतं आणि एकजीव होतं म्हणून आपल्याला अशा पद्धतीने बेसनचे पीठ आपल्याला या ताकामध्ये छान घुसळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल, तर तुम्ही ब्लेंडरनं पण हे एकसारखं करून घेऊ शकता. तर बघू शकता आपले इथे हे छान सगळे जिन्नस आपले ह्या ताकामध्ये एकजीव झालेले आहेत किंवा मिक्स झालेले आहेत. तर लगेच आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आपण हे कढी छान एकसारखं ढवळत, छान मिक्स करून आपल्याला हे कढी छान शिजवून घ्यायचं आहे. तर मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी कढीपासून अपलोड केलेल्या आहेत. तर ही गुजराती कढी पण एकदम आंबट गोड चवीची खूपच छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही कढी नक्की करून बघा. तर जोपर्यंत आपली या कढीला उकळी येत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या कढीला सतत ढवळून घ्यायचं असतं. जर तुम्ही हे कढी सतत ढवळून घेतलात नाही, तर हे कढी फाटण्याची शक्यता असते किंवा याचं टेक्स्चर छान येत नाही म्हणून आपल्याला हे कढी अशा पद्धतीने सतत ढवळून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपली हे कढी छान शिजलेली आहे. तर हे उचलून आपण बाजूला काढून ठेवूया आणि आपल्याला कढीला फोडणी देण्यासाठी इथे गॅसवरती दुसरी कढई ठेवली आहे. कढई छान गरम झाली, की आपल्याला त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप घातल्यामुळे गुजराती कढीला चव अगदी छान येते. जर तुम्हाला या ठिकाणी तुपामध्ये जर हे कढी करून घ्यायचं असेल, तर तुम्ही तुपामध्ये हे कढी करून घेऊ शकता. हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. कढीची फोडणी हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. फोडणी जर छान कडकडीत बसली, तर कढी आपली चवीला छान होते. म्हणून आपल्याला फोडणी एकदम कडकडीत छान आपल्याला फोडून द्यायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये एक पाव चमचा इथे मेथी घालून घेतलेला आहे. त्याचसोबत इथे एक 3 ते 4 काळी मिरी घालून घेतलेले आहेत. एक 3 ते 4 इथे लवंग घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा भरून आपण इथे जिरं घालून घेतलेलं आहे. 2 चिमूट हिंग घालून घेतलेला आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला मंद गॅसवर 1 मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे. त्याचसोबत यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत. थोडेसे कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत. तर हिरवी मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. थोडंसं आपण याला परतवून घेऊया. त्याचसोबत आपल्याला यामध्ये लसणीच्या पाकळ्या जाडसर कुटून घेतलेल्या आहेत. ते लसणीच्या पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत.
तर ही फोडणी आपल्याला 1 मिनिटभरासाठी छान खरपूस आणि खमंग आपल्याला हे फोडणी छान परतून घ्यायचं आहे आणि हे फोडणी परतत असताना आपल्याला मध्यम गॅस करूनच आपल्याला हे फोडणी छान परतवून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिटामध्ये छान आपली हे फोडणी मस्त खरपूस आणि खमंग आपली हे परतली गेलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला जे आपण ताकामध्ये जे साहित्य घालून शिजवून घेतलेलं आहे, ते आपल्याला कढी यामध्ये घालून घ्यायचं आहे. एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याला हे मिश्रण घालत असताना यावरती पटकन झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपली एकदम मस्त कडकडीत आपली इथे हे छान फोडणी बसलं, की आपली कढी चवीला छान होते. तर हे झाकण ठेवल्यामुळे अशा पद्धतीने याला फोडणी दडपणे असे पण आमच्याकडे म्हणतात. हे ताकाचं मिश्रण घालून आपल्याला या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने सतत ढवळून घ्यायचं आहे. तर आपल्याला कढी करत असताना ताकाची फार जास्त घट्टही करायचं नाही आणि फार जास्त पातळही करायचं नाही. तर अशा पद्धतीची आपल्याला हे ताकाची कढी बनवून घ्यायचं आहे. तर या स्टेजला मी इथे गॅस फुल केलेला आहे आणि आपल्याला या कढीला छान दणदणीत एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या कढीला उकळी आलेली आहे. तर याचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि एकसंग आणि सारखी आपली इथे हे छान कढी बनवून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सारखं सतत तुम्ही ढवळत जर राहिला तर अजिबात तुमची ही कढी फुटणार नाही. तर हे कढी तुम्हाला गरम असताना थोडीशी पातळ वाटत आहे, पण थोडीशी थंड झाली की याला छान घट्टसरपणा किंवा मस्त याला छान दाटसरपणा येतो. आणि असं म्हणतात, की हे ताकाची कढी जितकी जास्त वेळ शिजवाल, तितकी चवीला छान होते म्हणून आपल्याला ही कढी एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही कढी छान मध्यम गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपली मस्त एकदम छान आपली हे कढी छान शिजली गेलेली आहे. तर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून आपल्याला छान या कढीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या कढीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त चटपटीत चवीची आपली इथे ही कढी बनवून तयार झालेली आहे. तर गरमागरम भातासोबत किंवा खिचडीसोबत हे खाण्यासाठी आपली हे मस्त गुजराती स्टाईल आपली इथे हे कढी बनवून तयार झालेली आहे. तर अशी ही तुम्ही कढी जर केला तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. एवढी चविष्ट आणि खमंग एकदम वेगळ्या पद्धतीने आपण ही गुजराती स्टाईल आपण इथे ही कढी केलेली आहे. तर तुम्हाला आजची ही गुजराती स्टाईल कढीची रेसिपी कशी वाटली? नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.